अशा प्रकारे आपण प्रोफेशनल सेटअप करून दिला आहे मिस्टर। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। चॅनलचे ओनर सॅम द एक्सप्लोरर। खत्म, बाय बाय, टाटा। म्यूजिक तुम्हाला पाण्यात जाऊन तेच ते कसं It was at this moment he knew. He fucked up. जाऊन ओ आणलंयस ना एक ना। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट सॅम द एक्सप्लोरर आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय पुन्हा एकदा आपल्या त्या स्पॉट वरती जिथे मसळ्यामध्ये असलेल्या कोंजरी गावाच्या वॉटरफॉल वरती आपण आलेलो। वॉटरफॉल सुद्धा म्हणू शकता किंवा डॅम सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्या प्लेसला। सो चला आज पुन्हा एकदा आपण त्या प्लेस वरती जाऊया आणि बघूया खरंच त्या प्लेस वरती मगरी आहेत की नाही। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या एक कोंजरी डॅम वरती। हो, ही तीच प्लेस आहे जिथे आपण 2 महिन्याआधी आलेलो। आजच्या या प्रवासात आपण जातोय कोकणामध्ये असलेल्या मसळा ते कोंजरी त्या भागात असलेल्या एक सुंदर अशा डॅमवर। वाटेवर जाताना दिसणारी नारळाची झाडे, काजूची झाडे आणि दोन्ही बाजूंनी वाहणारा शांत हवा अगदी मनाला शांत करतो। त्यात बाईकवरून जाण्याची मज्जाच वेगळी असते। कोकणातला हा प्रवास म्हणजे नुसतं बाईकवरून चालणं नाही, तर निसर्गाशी, गावाशी आणि स्वतःशी जोडला जाण्याचा अनुभव आहे। बाईकवरून जाताना आपल्या खूप गप्पा झाल्या। रस्त्यातले निसर्गाचं सौंदर्य, गावातली लोक, मोकळी हवा सगळं अनुभवत शेवटी आपण डॅमवर आलो। चला आता जरा इथे थांबूया आणि इथला नजारा एन्जॉय करूया। सो फायनली अर्धा तासाच्या प्रवासानंतर आपण कोंजरी गावामध्ये असलेल्या या डॅम वरती आलो आहोत। इथे आल्यावर एक वेगळीच शांतता जाणवली। ना शहराचा आवाज, ना गर्दी, फक्त पक्ष्यांचा आवाज, थंड वारा आणि नदीचा हा सुंदर असा आवाज। सो आपण ह्या प्लेस वरती आलेलो आणि तेव्हा सुंदर असं होतं, जास्त पाऊस नव्हता आणि आता बघा मित्रांनो एकदम क्लायमेट अतिशय सुंदर। गणपतीचे दिवस आहेत आणि त्यामध्ये आपण इथे पुन्हा एकदा आलो होतो या जागेला भेट द्यायला। ही जागा भरपूर लोकांना आवडली, आपल्याला DM सुद्धा आलेले की कुठे आहे हे प्लेस। तर हे कोंजरीमध्ये आहे। लास्ट टाइम जेव्हा आपण आलेलो तेव्हा पाणी काही जास्त नव्हतं, पण ह्या टायमाला बघा पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि हे बघा ही नदी जाते डायरेक्ट सावित्री नदीमध्ये जाते ही आणि ते पुढे साचलेली आहे। आपल्याला मेसेज सुद्धा आलेले काही की ते मगरी आहेत की नाही, तर आम्ही पुन्हा एकदा आलोय आणि चौकशी पण केली आहे थोडीफार, तर समजले की नाही या प्लेस वरती नाही आहेत मगरी, पण शक्यता असू शकते कारण जवळच जी आहे ती सावित्री नदी आहे। तुम्ही बघितली असाल मागे आपल्याला रस्त्याच्या बाजूने कडेनेच सावित्री नदी दिसत होती। सो चलो पुन्हा आपण जाऊया आणि आपले अजून मित्र येत आहेत पाठवून। आम्ही जरा बाईकने लवकर आलो पुढे, बाकीचे जे आहेत ते कारने येत आहेत। सो चला आज पण आपण या नदीमध्ये मजा करूया। लेट्स गो। सो मित्रांनो, ह्या Insta 360च्या मदतीने मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण कोंजरी डॅमचं परिसर आणि हे वाहतं पाणी आणि या वाहत्या पाण्यात आपली एनर्जी ड्रिंक सुद्धा वाहून गेली जी आपण एनर्जीसाठी घेऊन आलेलो। आज पाण्याचा प्रवाह थोडा जास्त आहे कारण काल दिवसभर पूर्ण पाऊस पडला होता, त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये उतरताना थोडी काळजी घ्यावी लागेल। सो बघू शकता मित्रांनो, पाण्याची वॉटर टेस्टिंग जी आहे ती झालेली आहे। पाणी काय आज पण जास्त डीप नाही आहे, पण पोहण्यासाठी मजा येते। आज बघू शकता इथे फुल ओव्हरफ्लो आहे। लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथे पाणी नव्हतं वरती, त्यामुळे पाण्याची पातळी आणि फोर्स जो आहे तो वाढलाय, पण मजा येते आजही इथे पोहण्यासाठी। आणि आज इथे आम्ही ड्रोन सुद्धा उडवणार आहोत आणि बघणार आहोत की ऍक्च्युअल मध्ये हे पाणी जे आहे ते कुठून येत आहे। सो ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला समजेल की हे पाणी किती लांबून येत आहे आणि वरतून आपल्याला मगरी दिसतायत का की नाही दिसतायत। आणि आपल्यासोबत बॉडी बिल्डर सुद्धा आहेत या टायमाला, बघू शकता। सो आता तुम्हाला झाडावर उडी मारली। हा झाडावर उडी मारली, खोल आहे काय? हा खोल आहे मगाशीच मारलेली। मित्रांनो आता जे आहे ते झाडावरनं जम्प करणार आहेत। लेट्स गो। मोदकने सुद्धा उडी मारली आहे खाली। सुंदर असे नजारे आहेत मित्रांनो।
आणि आपल्या चिकू मॅडम आज पहिल्यांदा पाण्यामध्ये गेलात. कसं वाटतं तुम्हाला पाण्यात जाऊन? तेच ते कसं वाटतं जाऊन? ओ गावठी बाई हे गावठी. कसं वाटतं तुम्हाला पाण्यात जाऊन? खूप बेकार वाटलं आहे. असं तरी तुमचा प्लॅन होता, मला तुंगारेश्वर पासूनच तुमचा प्लॅन होता की मला पाण्यात ढकलायचं होतं. येस येस. पण हा तुमचा निमित्त झालं आणि मला ते ढकललं. सो मित्रांनो, ड्रोन जे आहे ते उडण्यासाठी तयार आहे. गरुडा सो टेक ऑफ साठी तयार आहे. 3, 2, 1 लेट्स गो. चला तर मग तुम्ही सुद्धा या कोंजरे डॅमचं परिसराचं मजा घ्या. मित्र पण आधी आमच्या गावात आहे मगर एकच आहे चांगला फणा काढून बसलेला आहे ना. काय बोलले? कुठे कुठे आहे? कुठे आपल्या गावात? नाही रे बोलतात नाही काय बोलतो एवढी जायचं कुठे राहाल तिला काय खायला नाही काय नाही काम नवऱ्याची व्हिडिओग्राफी करते. आणि वरती कुठे चढल ती खाली असणार. गावठी भाषेमध्ये फाटी बोलतात. आत देण्याचा प्रयत्न करतोय. बघूया हा प्रयत्न सक्सेस होतोय की नाही. तर गाईस ह्यांचे एफर्ट्स बघा चूल पेटवण्याचे. वरून थोडा रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे जरा चूल आहे ती विजते, पण आमचे प्रयत्न काय थांबत नाहीयेत. तर पेट्रोल थोडंसं यांनी एक बूस्ट टाकलेलं त्यामुळे तर आमची चूल पेटली नव्हती, पण आता परत आम्ही ती पेटवण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या हे नजारे. बघा कसे मित्र हे लोक मजा करतात. सो फायनली चूल आपली पेटलेली आहे. हे पेटणार थांबा. बघूया आता तरी सक्सेस होतंय का आपल्या चुलीचा प्लॅन. हा हे नासाळी भाऊ, ह्याच्यामुळे आमची चूल काय पेटत नाहीये. ह्याचा सल्ला आहे ना काय कामाचा नाहीये.
नको शी ओ बय तर आपल्याकडे आता थोड्या 2 मिनिटासाठी ब्राह्मण पण होऊन गेलेत. तर अशा प्रकारे आपली चूल पेटलेली आहे आणि टोपाला माती लावून आम्ही आता मॅगीची तयारी चालू केलेली आहे. तर गाईज स्टे ट्यून. सो आता आपण याच्यामध्ये टाकूया पाणी, कारण टोप जे आहे ते खूप गरम झालं आहे. आणि पाणी टाकल्यानंतरच लगेच त्यामध्ये आपण टाकूया मॅगीचे मसाले. आमची आहे ना विजली परत. बघूया इथे मॅगी बनते की हा टोप जसाचा तसा उतरून आम्ही घरी घेऊन जातोय आणि बनवतोय ते. स्टे ट्यून गाईज. त्याच्यामध्ये टाकलं आता बटर आणि बटर आपले मसाले जात आहेत त्या मॅगी मध्ये, कारण मॅगी मध्ये जे आहे मसाले टाकले तर प्रॉपर असे सर्व मॅगीमध्ये मसाला जातो. त्याच्यामुळे आम्ही मसाला टाकतो आधी, तर मग मॅगी. अरे सुटेल तो काय करतो परत भिजणार असतो. परत भिजणार प्लास्टिक दिन त्या कुरकुरा खाना मॅगी भिजते ते वरती टाकले ठेवले मॅगी. माझा ब्लॉग बनवायचा राहूनच गेला तुम्ही. ऍडजस्ट करून घे. मॅनेजमेंट मध्ये नाव होत रे. आता मिळाला ढवला ढवला कविता कुठे आहे. हे चल हर्ष चले विन्या चल ए लांड्या चल काय काय बोला. मध्ये आलात तर मी याला तयार आहे. मध्ये आलात तर मी त्या झाडावरून बाहेर पड. तर मित्रांनो आम्ही चाललो आता 8 पॅकेटचा मॅगी बनवायला. तर आमचा पाण्यात मसाला टाकून झालेला आहे. 8 पॅकेटांचा टाकला ना. अरे बटर पण टाकलाय, पण या धुराने आमच्या डोळ्याची वाट लावली आणि या माणसाने चड्डीची वाट लावली. तर पहिला बिस्किट फुटला. बिस्किट अरे मॅगी आहे ती. मंत्र मार. आपण अशा प्रकारे 2 पॅकेट फोडलेले आहेत. 2 टेप पाणी लागा. पुढे करा पाणी घ्या. पुढे करा पाणी लागा. माझे 3रा बिस्किट स्वाहा. 4था बिस्किट स्वाहा. ओम फुला आहे नमः. वासुदेवा आहे नमः. ओम मॅगी आहे नमः. मॅगी मसाला आहे नमः. ओम भीम भीम चांदा आहे. ओम थम्सअप आहे नमः. ओम बिस्लरी मोडसन ओम विनीता आहे नमः. आहे नमः. गुलाल आहे नमः. प्लास्टिक आहे नमः. फायनली गाईज मॅगी केली आहे टोपात. मित्रांनो अशा प्रकारे आपण मॅगी तर टाकली, पण मॅगीच्या पॅकेटचा पण आपण उपयोग करताना डोळे फोडून घेतले आहे. अरे कंटेंट त्याकडे घे. काठी उलटा टाक. उलटा टाक. झालं आहे मॅगी झाली रे खाले. आता बघूया किती मिनिटात मॅगी बनते. तुम्ही पर्यावरणात मॅगी बनवू नका.
पागल असते काय बॉडी गरम होणार पुन्हा थंड करायला ना नको राहू दे. गाडीत बसून तर गरमच होणार पुन्हा. बाईक वरती मी तर बाईक वर आहे. जे भिजले नाही ते आता कार मध्ये. अरे मग हा काय मनगुसा घेऊन बसलाय बुधवाना. बनकर पाऊस नाही. अरे पण तू पाऊस कुठे चल तो घालून काय झाला असेल आता. मातीन गेला. अमल कसं वाटतंय तुम्हाला? गाईज हे बघा कसं झालंय. चला चल उडी मार. एक नंबर. चला 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 चला. इकडे इकडे इकडे. सोड सोड आता प्रतिजय बाकी आता जा पूर्ण भिजून. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मला उचलला पाडला नाही उचलणार नाही. उडी मारायची. चावी काढ. एक चांगली वस्तू घे. हा म्हणजे काढ. चालत आम्ही तुला पकडू. बघू येते. चल तूच कंटेंट आहे आमचा. चल सोड. हा सोड. हा सुसाटला काढ. चला का जेवढा नंतर करते रिस्क वाढणार तुझा. बघ इथे लोणापेक्षा चांगला आहे. तिथे अशी डुबकी मारणार. इकडे लोणापेक्षा तिथे जाऊन मोबाईल दे. आता मामाची वारी बाकी आहे. नाही माफ नाही कुणाला इथे. नाही तुम्ही रोजचे आहेत आता. हे पकडा लवकर. चप्पल काढ इथे. चल उडी मारायची. मला वाटलं तुला ढकलायला मला वाटलं की आईला ढकलायला ढकललं. ही बाई येण्या बीचले मधली वाली. तुफान चालू झालेला आहे इथे. तर इथे मॅगी बनलेली आहे अशा तऱ्हाने. एवढं पाणी तर पाहिजे. मित्रांनो ते हे नव्हतं काय ड्राय नव्हतं. तर मित्रांनो इथे मॅगी बनलेली आहे. इथे समीर जिजू आणि प्रथमेश दा आहे आणि मॅगी बनवतात. आणि हा सुजल आणि
विनीत मला डुबवायचा प्लॅन करत आहे. तुला कोण भाव देते? चल 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 चल. या गाड्यातल्या पण दोघी त्यांना पण नाही सोडायचे. अशा प्रकारे प्रोफेशनल सेटअप करून दिला आहे मिस्टर चॅनलचे ओनर द सॅम द एक्सप्लोरर. सॅम गोबडी जरा वळलेली आहे कारण भिजलेत पाण्याने. एक्सप्लोरर सॅम आमची मॅगी रेडी झालेली आहे. बटर मॅगी रेडी झाली आहे. तर बटर मॅगीचा वाटप करताय. काय अरे चमचा आणले की नाही? चमचा तर ही चूल आम्ही पेटवली बा ऍक्सिडेंटली. त्याच्यात पाणी गेलेलं आहे तर त्याचा दूर झाला अजून टाकलेला आहे वरना. पिटला पिटला पिटला. अशा बघा आम्ही डिश पण साफ करतो. शॉर्टकट होता. समज कुठे नाही हाताने खायचं. अरे आणलेले चमचा घेऊन वाजलेले मनापासून भाजलेले विनीत. वाटप करताना पण डोळे फुटत आहेत. रेडबुल तर जरा VIP मंडळ दाखव आम्हाला. इकडे टाकू त्याच्यात. टाकू त्याच्यात रेडबुल. मॅगी वाटत नाही रे. तरी पण नंतर नाही एवढं फुटतोय वाटतं ना. ठीक आहे. काय केलं तिने? बोलले अरे आता नको बोलतोय. ठीक आहे. आपले कोण आहे? अमलपाव चष्मा दे रे. गेला वाहून. चष्मा पण गेलो. नुकसान भाई नुकसान. ले मॅगी. मॅगी महागात पडली. मॅगी बाय बोलतो मॅगी माझा. हा काय मॅगीने लाभले थांबे फोटो काढायचे. केलेलं आहे. तर हे घ्या. बसलेले मित्रमंडळ. तुला त्याला टोपात पाणी टाकून भिजवायचं होता. अरे हा खाली होतो त्यासाठीच तर करतोय. हे घे रे. कोण आहे आता? बंद करू काय? सो मित्रांनो मॅगी जी आहे ती आपली तयार आहे आणि बघा सर्व आनंदाने खात आहेत. बटर मॅगी अत्यंत सुंदर अशी बटर मॅगी खायला सर्व जमलेत आम्ही इथे. आणि आता बटर मॅगीची जी आहे ती एन्जॉय करतोय बटर माझी. आणि आपले बघा सर्व करणारे माझी बटर माझी आणि मॅगी तुमची. सो मित्रांनो ही आहे आजच्या दिवसाची लास्ट उडी. आणि अशा प्रकारे आम्ही मॅगी वगैरे खाऊन जे आहे ते आजचा हा इकडचा दिवस पुन्हा एकदा मागच्या प्रमाणेच एन्जॉय केला आहे. सो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवीन प्लेसेस बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. चलो बाय बाय. हे होतं कोणतरी डॅम. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.